हाय हॅलो नमस्कार. कशा आहात माझ्या गोडताई मैत्रिणींनो? आय होप की तुम्ही छान मस्त मजेत असाल. मी पण आहे. तर सगळ्यात पहिलं उन्हाळा जोरदार सुरू झालेला आहे आणि काही सुसायचं बंद झालेलं आहे, कारण गरमी खरंच वाढलेली आहे. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. घरातली बरीचशीच कामं आवरून मी आलेली आहे आता मेडिकल स्टोअरमध्ये आणि ते तुम्हाला दिसतेच. आणि मी आता सगळं पुसून वगैरे घेते. मिस्टर बऱ्यापैकी सगळं क्लीन करून जातात, पण उरलेल्या काही गोष्टी असतात त्या मलाच कराव्या लागतात. जसं की आता तुम्हाला दिसतच माझं हे काय चालू आहे. तर सगळं पहिल्यांदा मी पुसून घेते आणि कुठं जरी गेलं तर बाईचा हात काय राहत नाही, अशा पद्धतीने माझंही चालूच होतं. तर आता म्हटलं चला बाकीच्या सगळ्या गोष्टी झाडून पुसून झाल्या आणि देवपूजाही करून घ्यावी. आपला एक छोटासा गणपती बाप्पा आहे आपल्या मेडिकल स्टोअरमध्ये. त्यालाच कधी आठवड्यातनं 1-2 वेळा अंघोळ घालते, कधी नुसता दिवाबत्ती करते, असंही माझ्या मनाला वाटेल तसं. तर सध्याची जी परिस्थिती चालू आहे युद्धामुळे, तर सिलेंडरचा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तरीही सगळ्यांनी शांत राहावा. अफवा उठवतात त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. आहे सगळा स्टॉक आहे, सगळं आहे, सगळ्यांना सगळं मिळणार आहे. पण टेन्शन घेऊ नका. आयुष्यात आता खूप साऱ्या गोष्टी अशा येणार आहेत की आपण असं हलणार आहे जमिनीवरून, कारण त्या गोष्टी आपणच निर्माण केलेल्या आहेत. जसं की माणसाने निसर्गाला त्रास दिला आहे, निसर्गही आपल्याला त्रास थोडाफार देणार आहे. तो आपण सहन करायचा आहे. त्याच्यामुळे फक्त याच्यातच आहे तसं जगायचं आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका.